जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. काय गीतू राणी, हे सगळं काय आहे? आज आपल्या भारतीने पहिल्यांदाच शिरा बनवून विधी केलाय. आज तू माझ्या नजरेत फक्त एका खोट्या नाण्याप्रमाणे आहेस, आणि खोट्या नाण्याची या जगमोहन रावला कधीच गरज भासत नाही. मला धमकी देत होती की तिची ओळख इथल्या मोठमोठ्या लोकांबरोबर आहे. प्रत्येक पोलिसाबरोबर तिचे चांगले संबंध आहेत. कोणी काकीने सांगितलं की मंदिराच्या 1000 पायऱ्या चढल्याने इच्छा पूर्ण होतात, तर तू ते करायला जातीस. तुम्ही जर घर सोडून गेलात तर ती मरून जाईल बाळा. ती जगू शकणार नाही. आज माझं आयुष्य कोणत्या वळणावर येऊन थांबलंय, जिथे लांब लांब असा फक्त आणि फक्त दाट अंधारच पसरलाय. माझ्या या अंधाऱ्या जगात जे प्रकाशाची वाट दाखवणारे होते, आज माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यातला प्रकाश माझ्या अंधाऱ्या आयुष्यात दिसेनासा होऊ लागला. मला हे अजिबात सहन होणार नाही की माझ्यामुळे माझ्या आपल्यांना दुःख होईल, त्रास होईल. आज मला माझं आयुष्य जगण्यासाठी डोळ्यासमोर कोणता उद्देश नाहीये. मग का अशा प्रकारच्या जगण्याने दुसऱ्याच्या आयुष्याचा अनर्थ होऊ देऊ? का त्यांना मी कमकुवत बनवू? जोपर्यंत मी राहीन तोपर्यंत माझे आपले माझ्यासाठी काळजीतच राहतील. आणि जर मी नाही राहिले तर मीनाक्षी तर खोट्याचं पण खरं करू शकते. कोणीतरी आहे तिच्या बरोबर. ती काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. ती तुझ्या काळजीपोटी नवस बोलत चालली. अनवाणी पायानं भूक तहान विसरून रोज मंदिरामध्ये जाते. तुझी आई रोज मरून जगते.
आणि फक्त तुझ्यासाठी. काही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. तुझी आई रोज मरून 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 आणि फक्त तुझ्यासाठी. काहीही करू शकते, ती कोणत्याही थराला जाऊ शकते. काहीही करू शकते, ती कोणत्याही थराला जाऊ शकते. आज माझ्याजवळ माझ्या मृत्यूशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही. हाच एक उपाय आहे माझ्या आणि माझ्याशी निगडीत माणसांच्या दुःखांना कायमचं संपवण्यासाठी. माझ्या मृत्यूबरोबर माझ्या कमनशिबाची गोष्ट इथे संपून जाईल. माझ्या मृत्यूला जबाबदार फक्त आणि फक्त मीनाक्षी ह्याच आहे. मी ही माहिती पेपरवर लिहून इथल्या कायद्याला देऊन जाईन. जी शिक्षा मी माझ्या जिवंतपणी मीनाक्षींना देऊ शकले नाही, ती शिक्षा त्यांना माझ्या मृत्यूनंतर मिळेल.
हे मंगळसूत्र एक मुलगी लग्नाच्या 7 फेऱ्यानंतर 7 वचनांनंतर आपल्या गळ्यात आपल्या पतीची निशाणी म्हणून घालत असते. आपल्या रीतिरिवाजांप्रमाणे या मंगळसूत्राचं एका स्त्रीच्या आयुष्यात किती महत्व आहे. ती याला देवाप्रमाणे पूजते आणि मी या मंगळसूत्राचा अपमान केलाय, त्याचा अनादर केलाय. एका खोट्या आधारावर मी याला गळ्यात घातलं. अगं बघत काय बसलीस? घाल बाळा. एका पतिव्रतेकडे मंगळसूत्र असणं फार आवश्यक असतं. याला कधीच तुझ्यापासून वेगळं होऊ देऊ नकोस. घाल सुंदरी. घाल. अगं थांब सुनबाई. सुनबाई, जर हे मंगळसूत्र मी तुला लग्नाच्या मांडवात दिलं असतं तर आदर्शने तुला घातलं असतं. म्हणून माझी इच्छा आहे की आदर्शने माझ्या समोर तुला हे मंगळसूत्र घालावं. जा बाळा. घाल बाळा. आई, ते काय झालं? बहुतेक गब्बर सिंग डोकावून पाहतोय. अरे, हे अजून केले नाही? लवकर लवकर हे घाल घाल घाल. तो तर जगण्याबाहेर काम करतोय. ओ जगणे आहे. मला वाटलं त्यांना अजून काही ऐकवायचंय. अगं भारती, घातलंस तू? अगं किती सुंदर दिसतंय तुझ्या गळ्यात. आता कधीच हे तुझ्या गळ्यातून काढू नकोस.
हाय सीमा. भारती, हो, तुझी भारती. कशी आहेस तू? मी ठीक आहे. आता आठवण झाली तुला तुझ्या सीमाची? एकदा सुद्धा विचार नाही केलास की तुझी सीमा तुझ्या कॅनडात कशी असेल? खरं सांगू का, एक दिवस पण असा नाही गेला की मी तुझी आठवण नसेल काढली. ते तर मी कॉल ह्यासाठी नाही केला मी की मॅडमचं नवीन नवीन लग्न झालंय. मी विचार केला डिस्टर्ब नको करायला. आता तुला काय सांगू भारती की तुझी सीमा इथे आनंदात नाहीये, तर एक नरकासारखं आयुष्य जगतीये. हॅलो सीमा. अगं गप्प का झालीस? काहीतरी बोल. काही नाही. हे बघ, मी तुझ्यावर खूप रागावलेली आहे. तू मला इतकं परक केलंस की इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस की तू शिक्षण घ्यायला स्वित्झर्लंडला नाही तर उलट इंडियात आलीस. तुला कोणी सांगितलं की मी इंडियात आहे? तुझ्या मम्मी डॅडींनी सांगितलं. ओह, तर त्यांनी तुला सांगितलं. हे बघ सीमा, मी तुला खोटं यासाठी सांगितलं होतं की त्यावेळी तुझ्या लग्नाची तयारी चालली होती. आणि मला माहितीये, जर मी तुला सांगितलं असतं की मी इंडियात येते तर तू तुझ्या लग्नाची तारीख पुढे ढकलली असतीस. आणि मला इंडियात एकटीला सोडून तू कॅनडात कधीच गेली नसतीस. जर असं झालं असतं ना भारती, खरंच जर असं झालं असतं की मी इथे कॅनडामध्ये कधीच आले नसते, जर खरंच असं झालं असतं. सीमा, तू असं का बोलतेस? सगळं ठीक तर आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? हो भारती, सगळं काही ठीक आहे इथे. सगळं काही ठीक आहे. सगळं काही ठीक आहे भारती. सगळं ठीक आहे. अगं सीमा, तू रडतेस? प्लीज स्वीटी, टेल मी, काय झालं? तू खुश आहेस ना? तिकडे काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला? हे बघ, जर तुझ्या बरोबर काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा काही अडचणीत असशील तर जस्ट टेल मी. जस्ट टेल मी यार. मी डॅडींना आता कॉल करते, ते तुला हेल्प करतील. सीमा, ते बिचारे तर माझ्यासाठी बरंच काही करतायत. बरंच काही. आपल्या घरात त्यांनी मला स्वतःची मुलगी म्हणून ठेवलं. म्हणजे तू त्यांच्याच बरोबर आहेस? तू माझ्या घरी आहेस आणि डॅडनी मला सांगितलंही नाही. नक्कीच तुझ्या बरोबर काहीतरी अनर्थ झालाय, म्हणून तुम्ही सगळं माझ्यापासून लपवताय. हे बघ सीमा, काय झालंय तुझ्या बरोबर? प्लीज सांग ना मला. अगं सांग ना. हे बघ, तुला माझी शपथ आहे, तुला आपल्या बेस्ट फ्रेंडशिपची शपथ आहे. प्लीज टेल मी, काय झालंय तुझ्या बरोबर? भारती, मी इंडियामधून मोहनेश बरोबर लग्नाची 7 वचनं पाळण्यासाठी कॅनडाला आले तर खरे, पण इथे येऊन
प्लीज मला माफ करा. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मला माहितीये की मी तुमचं मन दुखावलंय. मला माफ करा. तुम्हाला पाहिजे तर मला मारा अंकल, पण माझ्या समोर असा हात सोडून इतकी मोठी शिक्षा मला नका देऊ.